धरिला वृथा छंद धरिला वृथा छंद नभतेच जर फूल नभतेच जर फूल कोठून मकरंद धरिला वृथा छंद धरिला वृथा छंद धरिला वृथा छंद श्रावणात घननिळा बरसला श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशीम धारा उलगडला झाडातून वचित हिरवा मोर पिसारा श्रावणात घननिळा बरसला. रसिको नमस्कार. माहोल या माझ्या उपक्रमात तुमच्या सगळ्यांचं पुनश्च स्वागत. आजच्या माहोलचा विषय आहे महान संगीतकार श्रीनिवास खळे. मराठी सुगम संगीतात अनेक दिग्गज संगीतकार होऊन गेले. अगदी पूर्वीपासून बघायचं तर संगीतकार गायक जे रानडे, जी एन जोशी, गजाननराव वाटवे, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, यशवंत देव, राम कदम, वसंत पवार, वसंत प्रभू, प्रभाकर जोग, अशोक पत्की अशी खूप नावं आपल्याला आठवतील. यातले बहुतेक सगळे संगीतकार हे गायकही होते, फार श्रेष्ठ दर्जाचे गायक होते आणि प्रत्येकाची एक स्वतंत्र शैली होती की ज्यामुळे ते आपल्या सगळ्यांच्या खूप स्मरणात राहिलेले आहेत. आपण सगळे त्यांचे खूप चाहते आहोत आणि त्यातलंच एक फार मोठं नाव श्रीनिवासजी खळे. श्रीनिवासजी खळ्यांच्या संगीत रचनांबद्दल, त्यांच्या संगीत शैलीबद्दल थोडं आपल्याशी बोलायचं आहे. अर्थात इतक्या मोठ्या माणसाच्या संगीत शैलीबद्दल, त्यांच्या रचनांबद्दल मी काय बोलणार, पण मला जे आकलन झालं आहे त्यांच्या सगळ्या कामाचं, त्यांच्या शैलीचं, ते आपल्यापुढे थोडं मांडायचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्या इतर खळेसाहेब सोडून जे इतर जे सगळे संगीतकार आहेत त्यांची एक स्वतंत्र शैली आहे. मी सांगितलं त्याप्रमाणे खळेसाहेबांची सुद्धा एक स्वतंत्र शैली अशी की त्यांची बरीचशी गाणी ही थोडी अशी संथ प्रकृतीची गाणी आहेत. म्हणजे जसा शास्त्रीय संगीतात विलंबित ख्याल असतो की नाही, असा शांतपणे सावकाश याची रचना असते, बंदिश असते, विलंबित ख्यालातली बंदिश, तसं हे संगीत आहे. किंवा अजून सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांचं संगीत म्हणजे असं नागमोडी वळणाचं संगीत आहे. त्याला लयकारी असं शास्त्रीय संगीताच्या भाषेत म्हणतात. ताल आणि लय यातला हाच फरक आहे की ताल हा सरळ जातो, म्हणजे जसा हे असतो ना एक्सप्रेस हायवे असतो तसा, आणि लय जी असते ती कोकणातल्या रस्त्यांसारखी नागमोडी वळणाची असते. तर खळे साहेबांचं संगीत हे बरोबर त्या नागमोडी वळणांसारखं आहे. आणि अशी नागमोडी वळणं घ्यायला, ती पार करायला हे खूप कठीण असतं. वळणाला धोके असतात, थांबायला लागतं कुठे कुठे.
ती वळणं लक्षात घेऊन, धोके लक्षात घेऊन. तसं हे लयदार संगीत जे आहे ते खळेसाहेबांचं आहे. आणि म्हणून हे संगीत, त्या रचना या गायला कठीण जातात ते आसमुळे. यातल्या पहिल्या ज्या 2 रचना मी तुम्हाला गाऊन दाखवल्या, त्यासह तुमच्या लक्षात आलं असेल की धरिला वृथा छंद, धरिला वृथा छंद. त्या वृथामधला त्यांनी था इतका छान असा लयदार लांबवलेला आहे. पुढचा शब्द, पुढचा अक्षर यायच्या आधी हे सगळं त्यांचं संगीत इतकं तोलून मापून एवढ्यासाठी म्हणायचं की त्या त्या ठिकाणी ते अक्षर, तो शब्द पडला पाहिजे. पण गायक जेव्हा ते गात असतो तेव्हा त्यांनी त्याचं भान ठेवलं नाही पाहिजे. त्यांनी स्वैरपणे गायलं पाहिजे आणि बरोबर त्या तालाच्या समेवर आलं पाहिजे. तर ही लयकारी जी आहे ती खळेसाहेबांची खासियत आहे. पुढे आपण बघूया. नभतेच जर फूल नभते, फूल मधला फू, नवतेच मधला भ, असा छान त्यांनी खूप असा वळणदार असा, ज्याला मिंड आपण म्हणतो शास्त्रीय संगीताच्या भाषेत, तशी खूप लांबलचक मिंड आहे, अशी त्यांची संगीत रचना आहे. आणि हे त्यांचं खास वैशिष्ट्य त्यांच्या खूपशा गाण्यामध्ये आपल्याला लक्षात येतं. श्रावणात घननिळा बघा ना. श्रावणात घननिळा बरसला, लावरती खूप एक छान मुरकी घेऊन खाली आलेला आहे ते. रिम झिम रेशीम धारा, धा आणि रा ही 2 अक्षरं इतकी छान ती लांबलेली आहेत. आणि हे सगळं ताल तर चाललंय एकीकडे, पण त्याचं भान न ठेवता ती संगीत रचना समजून घेऊन, त्यातली लय समजून घेऊन, त्यातली वळणं समजून घेऊन ही गायकाने गायची. हे फार कठीण काम असतं. गाताना त्याची अनुभूती येते. जे गायक ती गातात त्यांना नक्कीच मी काय जे म्हणतोय ते जास्ती पटेल असं रसग्रहण करण्यापेक्षा ही अनुभूती आहे की खळेसाहेबांचं संगीत हे गायचं कसं, हा खूप मोठा अनुभूतीचा विषय आहे. आपण आता खळेसाहेबांचं असंच एक खूप गाजलेलं गाणं ऐकणार आहोत. बाबूजींचा स्वर आहे. जिव्हाळा चित्रपटातलं गदिमांचं गीत आहे. लळा जिव्हाळा शब्दाचं कोट आहे. आता ही सगळी जी मी त्यांची वैशिष्ट्ये सांगितली त्यांच्या संगीत रचनांमधली, ती यात सुद्धा आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळतील, आढळतील. लळा जिव्हाळा शब्दच खोटे, लळा जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही. लळा जिव्हाळा शब्दच खोटे, कुणाचे, कुणी कुणाचे नाही, कुणाचे नाही ही अक्षर कशी छान लांबवलेली आहेत त्याने. हे खळेसाहेबांचं वैशिष्ट्य मी सांगायचा प्रयत्न करतोय. आपण कडवं बघूया. पिसे तणसडी काड्या जमवी, चिमणी
बांधी कोटे पिसे तळसडी काड्या जमवी चिमणी बांधी कोटे दाणा दाणा आणून जगवी जीव कोवळे छोटे. या ओळीचं बघा ना, दाणा दाणा दोन्ही दाणा दाणा दा एक छान त्याला एक लय आहे लांबवले. आणून आणून म्हणला आ लांबवलंय. जीव कोवळे हे जे सगळे भाषेतले स्वर आहेत ना, आ अ ओ कोवळे मधला ओ. जीव कोवळे छोटे बळावता बळ पंखा मधले पिल्लू उडूनी जाई. कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही. लढा जिव्हाळा शब्दच खोटे. राजा म्हणला रा आणि जा कसा गेले. कुणी कुणाचे नाही राजा. अशी त्यांची खासियत त्यांच्या संगीत रचनांची, की खूप संथ गतीने सगळी अक्षरं आणि शब्दांची फेक अशी आपल्याला पाहायला मिळते. दुसरं कडवं पाहूया आपण. रक्त ही जेथे सूड साधते तेथे कसरी माया. कोण कुणाची बहीण भाव पती पुत्र जाया. पती पुत्र जा वा आणि जाया. वाची लांबी बघा किती छान त्यांनी ताणली छान. जाया म्हणायच्या आधी पती पुत्र जाया. सांगायाची नाती सगळी जो तो अपुले पाही. जो तो आपले पाहीचा पाही किती छान केलाय, स्ट्रेच केलाय असा. जो तो अपुले पाही कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही. लळा जिव्हाळा शब्दच खोटे. मासा माशा खाई कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही, कुणी कुणाचे नाही.